मंडळी, एक काळ होता जेव्हा पुण्याचं राजकारण सुरेश कलमाडी या एकाच नावाभोवती फिरायचं. कर्वे रोडला लागून असलेलं 2 मजली कलमाडी हाऊस म्हणजे सत्तेचं केंद्र होतं. सगळी सूत्र इथूनच हलायची. पुणे का सबसे बडा खिलाडी सुरेश कलमाडी अशी घोषणाच कलमाडी यांच्याबद्दल दिली जायची. हवाई दलातील लढाऊ पायलट, पुण्याचे खासदार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री, एक उत्तम क्रीडा प्रशासक. केवळ भारतीय ऑलिम्पिक संघाचे अध्यक्ष नव्हे, तर एशियन ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष. अशा एकूण अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या सुरेश कलमाडी यांनी सांभाळल्या. कलमाडी यांच्या नेतृत्वात पुणे शहरानं एक सुवर्ण काळ अनुभवला. पुण्याला सांस्कृतिक आणि स्पोर्ट्स सिटी अशी नवी ओळख मिळवून देण्यात कलमाडी यांचा सिंहाचा वाटा समजला जातो. पण 2010 पासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा देखील लागली. एका प्रकरणात त्यांना 9 ते 10 महिने तुरुंगवास भोगावा लागला. याशिवाय कलमाडींनी पुण्यात तत्कालीन पंतप्रधानांवर चप्पल फेकून मारल्याचा किस्सा आजही सांगितला जातो. मंडळी, आपलं अर्ध आयुष्य ज्यांनी राजकारण आणि क्रीडा क्षेत्रात घालवलं अशा सुरेश कलमाडी यांची प्रकृती मागील काही काळापासून खराब होती. ते सक्रिय राजकारणापासून दूर होते. अशातच 6 जानेवारीच्या सकाळी वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्याच्या राजकारणात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाल्याचं म्हणत अनेकांकडून आता कलमाडी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला जातोय. त्याच पार्श्वभूमीवर त्यांची आजवरची कारकीर्द कशी राहिली, पंतप्रधानांना चप्पल फेकून मारल्याचा तो किस्सा काय होता, तेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत समांतर. मंडळी, पुण्याच्या गल्लीपासून ते दिल्लीच्या तख्तापर्यंतचा राजकीय प्रवास करणाऱ्या सुरेश कलमाडींचा जन्म 1944 मध्ये तेव्हाच्या ब्रिटिश भारतातील मद्रास प्रांतात म्हणजेच आजच्या तामिळनाडू राज्यात झाला होता. त्यांचं शिक्षण पुण्याच्या सेंट व्हिन्सेंट हायस्कूल आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये झालं. 1960 मध्ये कलमाडी पुण्यातील NDA अर्थात नॅशनल डिफेन्स अकॅडमीत सामील झाले. तर 64 मध्ये भारतीय हवाई दलात त्यांची पायलट म्हणून निवड झाली. 1972 पर्यंत त्यांनी ती जबाबदारी यशस्वीपणे पार पडली. 1965 आणि 71च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला होता. हवाई दलातील त्यांच्या अनुभवामुळे आणि कौशल्यामुळे त्यांना त्यांच्याच मातृसंस्थेत म्हणजेच पुण्यातील NDA मध्ये प्रशिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्या ठिकाणी त्यांनी अनेक पायलटना युद्धाचे धडे दिले. 1974 मध्ये कलमाडी यांनी स्क्वॉड्रन लीडर या पदावरून निवृत्ती घेतली आणि त्यानंतर ते सार्वजनिक जीवनात सक्रिय झाले. युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात पाऊल ठेवलं. लष्करी शिस्त आणि मोठा जनसंपर्क यामुळे त्यांनी काही काळातच पुण्याच्या राजकारणात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. पुणे युवक काँग्रेसचे अध्यक्ष बनल्यानंतर पुढे 78 ते 80च्या दरम्यान त्यांनी महाराष्ट्र युवक काँग्रेसचं देखील अध्यक्षपद भूषवलं. आणीबाणीच्या नंतर जनता सरकारचा हा काळ होता आणि मोरारजी देसाई तेव्हा पंतप्रधान बनले होते. आणीबाणीच्या काळात झालेला भ्रष्टाचार आणि दडपशाहीवरून जनता सरकारनं तेव्हा इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांच्या विरोधात हल्लाबोल करायला सुरुवात केली होती. दुसरीकडे मोरारजी देसाई बदल्याची भूमिका घेत असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात होता. त्यामुळे साहजिकच देसाई हे काँग्रेस नेत्यांच्या निशाण्यावर आले होते. दरम्यान मोरारजी देसाई पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी सुरेश कलमाडी यांच्या नेतृत्वात देसाईच्या विरोधात पुण्यामध्ये आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. देसाई यांचा दौरा टिळक रोडवरून जात असताना टिळक स्मारकाजवळ सुरेश कलमाडी यांनी पंतप्रधान देसाईंच्या ताफ्यावर चप्पल फेकून मारली आणि घटनास्थळी एकच गोंधळ निर्माण झाला होता. कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी सुरू झाली होती. कलमाडी यांनी थेट पंतप्रधानांना चप्पल फेकून मारल्याच्या बातम्या माध्यमांनी छापल्या आणि ही बातमी दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचली. मंडळी, ही घटना कलमाडी यांच्या आयुष्यात टर्निंग पॉइंट ठरली. या घटनेनंतर कलमाडी हे संजय गांधी यांच्या अधिक जवळचे बनले. शरद पवार यांचेही ते खास सहकारी झाले होते. त्यातूनच त्यांना 1982 मध्ये राज्यसभेचे खासदार करण्यात आलं. पुढे आणखी 2 वेळा त्यांना राज्यसभेवर संधी मिळाली. पण 1996 मध्ये काँग्रेस पक्षानं त्यांना थेट पुण्यामधून लोकसभेची उमेदवारी दिली. त्यात त्यांनी भारतीय जनता पक्षाचे गिरीश बापट यांचा पराभव केला होता. त्यापूर्वी त्यांनी PV नरसिंहराव सरकारमध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री म्हणून देखील काम पाहिलं. या काळात कलमाडी यांच्यामुळे पुण्याच्या रेल्वे विकासाला मोठी गती मिळाली होती. दरम्यान याच कालावधीत मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आणि सुरेश कलमाडी यांनी काँग्रेसमध्ये पुढची संधी न मिळाल्याच्या शक्यतेमुळे पक्षाला सोडचिठ्ठी दिली. 1998ची पुणे लोकसभा निवडणूक त्यांनी भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून लढवली. पण काँग्रेसच्या पेटून उठलेल्या कार्यकर्त्यांमुळे कलमाडींचा लाखभर मतांनी पराभव झाला आणि ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले.
पुढे 2004 आणि 2009 मध्ये कलमाडी काँग्रेसकडून लोकसभेवर निवडून गेले. पुण्याच्या स्थानिक राजकारणाची सूत्र देखील त्यांच्याकडेच होती. पुणे महापालिकेत बहुतेक सर्व निर्णय कलमाडी यांच्याकडूनच घेतले जात होते. मंडळी, एकीकडे कलमाडी राजकारणात व्यस्त होते, पण दुसरीकडे क्रीडा क्षेत्रात आवड असल्यानं प्रशासक, संघटक म्हणूनही त्यांनी जबाबदारी घ्यायला सुरुवात केली होती. पुण्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात कलमाडींचा सिंहाचा वाटा होता. या कामाची दखल घेत 1996 मध्ये कलमाडींवर भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी जबाबदारी टाकण्यात आली. ती त्यांनी 2012 पर्यंत सांभाळली. इतकंच काय, तर त्यांच्याकडे 2000 मध्ये आशियाई ॲथलेटिक्स संघटनेचं अध्यक्षपद देखील आलं. पुणे फेस्टिवल आणि पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या माध्यमातून कलमाडी यांनीच क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात पुण्याला पहिल्यांदा जागतिक नकाशावर आणलं होतं. कलमाडींचा पुणे फेस्टिवल तर डोळे दिपवणारा असायचा. हेमा मालिनी पासून ते अमरीश पुरी पर्यंत आणि गुरुदास मान पासून ते जगदीश सिंग पर्यंत सगळे तिथे यायचे. कलमाडी यांनी 2008 मध्ये पुण्यात झालेल्या जागतिक स्तरावरील युवा राष्ट्रकुल स्पर्धेचं देखील यशस्वी नियोजन केलं होतं. पुण्याबरोबर देशातील क्रीडा क्षेत्र कशा पद्धतीने पुढे नेता येईल यासाठी सुरेश कलमाडी यांनी कायम प्रयत्न केले. पण 2010च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला. ऑलिम्पिक असोसिएशनचे फॉर्म्युला 1 स्पर्धेच्या आयोजनासाठी केलेला करार देखील वादग्रस्त ठरला. त्यामुळे कलमाडी यांच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली. विरोधकांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलून धरला आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. भ्रष्टाचाराच्या या प्रकरणात सीबीआय आणि ईडीच्या कारवाया पार पडल्या. कलमाडी यांना 9 ते 10 महिन्यांचा तुरुंगवासही भोगावा लागला. 2011 मध्ये भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदावरून कलमाडी यांची हकालपट्टी करण्यात आली. 2013 मध्ये आशियाई ॲथलेटिक्स असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत देखील ते पराभूत झाले. त्यापूर्वी 2012 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयानं त्यांना लंडन ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभात सहभागी होण्यापासून रोखलं होतं. कारण कलमाडी जर त्या कार्यक्रमात उपस्थित राहिले तर भारत देशाची बदनामी होऊ शकते, देशाची लाज काढली जाईल असा निष्कर्ष त्यावेळी काढण्यात आला होता. अखेर अनेक वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर भ्रष्टाचाराच्या प्रकरणात एप्रिल 2025 मध्ये ईडीने क्लोजर रिपोर्ट दिला आणि कलमाडी यांना क्लीन चिट मिळाली होती. एकाच आयुष्यात त्यांनी हिरे आणि झिरो होण्याचा काळ अनुभवला असला तरी सुरेश कलमाडी यांचं योगदान पुणेकर कधीही विसरू शकणार नाही. कलमाडींनी पुण्याला केवळ राजकारणच दिलं नाही तर शहराला एक सांस्कृतिक आणि जागतिक ओळख दिली आहे. म्हणूनच काय की पुणे का सबसे बडा खिलाडी सुरेश कलमाडी अशी टॅगलाईन त्यांनी आयुष्यभर मिरवली. अखेर 6 जानेवारीच्या पहाटे दीर्घ आजारानं पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांचं निधन झालं. साधारण पुणेकर ते दिग्गज राजकारण्यांकडून कलमाडींच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जाते. आमच्या दैदनका परिवाराकडूनही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.